दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय प्रकाशराव आंबेडकर, पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री। कोल्हापूर जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांची विभागीय आयुक्तांमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनात म्हटले आहे की संजय शिंदे यांनी यापूर्वी जिल्हा पुरवठा अधिकारी, उपजिल्हाधिकारी तसेच अप्पर जिल्हाधिकारी म्हणून कोल्हापूरमध्ये जवळपास 8 वर्ष काम पाहिले आहे। शासनाने 2/4/2025 रोजी संजय शिंदे व पुनर्वसन उपजिल्हाधिकारी वर्षा शिंगणे यांची पदस्थापना न देता तातडीने बदल केली होती। शिंदे यांच्या कार्यकाळात पुनर्वसन विभागासह अन्य जमिनीच्या वाटपाबाबत काढण्यात आलेल्या सर्व आदेशांची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। या प्रकरणात अनियमितता होऊन शासनाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे। तसेच वर्षा शिंगणे, सुरेश टिपुगडे आणि अमित भोकरे यांचाही जमीन वाटप व गैरव्यवहारामध्ये सहभाग आहे का याची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी नगररचना विभाग व प्राधिकरण अस्तित्वात असतानाही ग्रामसेवक, सरपंच व तहसीलदार यांच्या माध्यमातून लेआउट मंजूर करण्यात आल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे। संबंधित अधिकारी तांत्रिकदृष्ट्या सक्षम नसताना अशी मंजुरी देण्यात आल्यामुळे शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडाल्याचा आरोप करण्यात आला आहे। या सर्व प्रकरणांची चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच बेकायदेशीररित्या मंजूर करण्यात आलेले लेआउट व जमीन वाटप रद्द करावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख विजय देवणे उपस्थित होते। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। आज आपली जी अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण भेट दिली, काय कारण होतं नेमकं आणि कुठे काय नाही, खरं तर आपली प्रमुख मागणी अशी होती की अप्पर जिल्हाधिकारी श्री संजय शिंदे हे कोल्हापुरात साधारण 8 ते 10 वर्ष कार्यरत आहेत। म्हणजे इथं ते होते डिस्ट्रिक्ट सब ऑफिसर होते इथं, त्यानंतर RDC झाले, नंतर अप्पर जिल्हाधिकारी झाले, मग थोडे हा भाग सोडून परत कोकणात गेले, परत इथं आले, परवा गेले, परत इथं आले। म्हणजे हे शासनाचे अधिकारी आहेत का कुठल्या आपल्या लोकप्रतिनिधींची ते आपले म्हणतो ना मीडिएटर आहेत? काही लोक लँड माफिया जे आपले आहेत आपल्या कोल्हापुरात काम करणारी त्यांचं काम करतायत का दलालांचं काम करतायत? खरोखर हे शासनाचे अधिकारी आहेत का? 10 वर्षी इथं कार्यरत असताना प्रत्येक गोष्ट त्यांची वादग्रस्त घडलेली आहे। आता त्यांना कोल्हापूरच का आवडतं? महाराष्ट्रात अन्य कोण अधिकारी नाही आहेत इथं काम करणारे? ह्याचा अर्थ ह्यांच्या माध्यमातून काहीतरी घोटाळा होते म्हणून तडकाफडकी बदली झाली। त्या शिंगणेंची झाली, शिंदेंची झाली आणि त्याच्या सगळ्या टीमची झाली। का बदली झाली? ह्याची कारणं अनेक आहेत। पुनर्वसनाच्या ज्या जागा आहेत, ज्या बाकी जो जागा वाटप आहे ह्यांच्या कारकिर्दीमध्ये सगळ्या जागा वाटप पुनर्वसन असून दे का ह्यांच्या कारकिर्दीमध्ये जागा वाटप सगळ्या जागा वाटपाची कारणं शोधली पाहिजेत। त्याची पुनर्तपासणी विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून झाली पाहिजे। मोठ्या प्रमाणात महसूल बुडलेला आहे। गांधीनगर प्रकरण 175 उजगावमध्ये जे 84 साली पुनर्वसन होतं, कुणाचं पुनर्वसन? दूधगंगा प्रकल्प आणि पुनर्वसन म्हणून हा सही शिक्का मालरमध्ये परत आहे। मग बरोबर 33 वर्षात तिथं प्लॉटिंग कसं पडलं? तिथं वेगवेगळ्या लोकांची नावं कशी लागली? हे कोण करतंय? काही ठिकाणी तर सरपंच, काही ठिकाणी ग्रामसेवक यांनी लेआउट मंजूर केले आहेत, तहसीलदारांनी मंजूर केलेले आहेत। मग ADDP कशाला पाहिजे आपल्याला? मग आपला प्राधिकरण कशाला पाहिजे आपल्याला? एकंदरीत मोठ्या प्रमाणात महसूल बुडवायचा शासनाचा आणि तो महसूल खिशात घालायचा अशा पद्धतीने इथं कारभार चाललेला आहे। तो कुठं तर थांबला पाहिजे। मग पुनर्वसनाच्या लोकांनी ज्याने आपल्यासाठी पाण्यासाठी डॅमसाठी आपले घरं दिली, दारं दिली, तिने आयुष्यभर जिल्हाधिकारी दारात बसायचं? तिने आयुष्यभर त्या फॉरेस्टच्या दारात बसायचं? त्यांच्यावर अन्याय करून काही मातबर, काही आमदार, खासदार, मंत्री यांची सुद्धा स्टॅम्प आहेत त्या पुनर्वसन जागा हडप करण्यात। हे अत्यंत वाईट आहे। ते कुठं तर थांबलं पाहिजे आणि ह्या जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकाऱ्यांची कसून चौकशी करा। त्यांना कारभार देऊ नका। त्याच्या फाईल ज्या पेंडिंग आहेत त्या फाईल कुठल्या आहेत, त्यांनी आता त्याच्या कार्य कुठल्या मंजूर केल्या, ह्या सगळ्या तपासणी करता अत्यंत गरजेचं आहे। म्हणून आम्ही महसूल मंत्र्यांना विनंती करतोय, महसूल मंत्री साहेब हे कुणाचं काम करतायत? हे शासनाचं काम करतायत का इथल्या दलांचं काम करतायत का इथलं व्हाईट कॉलर माफियाचं काम करतायत, लँड माफियाचं का कुणा लोकप्रतिनिधीचं काम करतायत? हे तपासणं अत्यंत गरजेचं आहे। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा।
सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.